या मंथच्या एंडला किंवा कदाचित पुढच्या मंथच्या फर्स्ट वीकमध्ये पेपर राहील. तो असतो 100 मार्क्सचाच पेपर. त्याचं कन्व्हर्जन केलं जातं 30 मार्क्समध्ये. हे 30 मार्क्स काउंट होतात आपल्या इंटरनलसाठी, ज्याचं आपल्याला सबमिशन पण आहे, पुढे छोटं मोठं रायटिंग पण आहे प्रोजेक्ट म्हणून. तर या पेपरमध्ये जे आजपर्यंत आपण शिकलो काय नाही, आपण कॉमन गोष्ट शिकलो. सेफ्टी म्हणजे काय, सेफ्टीची गरज काय, सेफ्टी कशी कीप केली जाते, सेफ्टी का कीप करावी, सेफ्टी कीप करण्यासाठी जबाबदार लोक कोण, या बऱ्याच साऱ्या गोष्टी कशा कशा पद्धतीने केली जाते. सेफ्टीसाठी अनेक मार्ग का आहे. जर आपल्याकडे एक मार्ग होता JSA, तर हे बाकीचे एवढे सारे मार्ग का आहे. एवढं सगळं होऊन अपघात किंवा इंजुरी किंवा इन्सिडेंट होतात का, तुम्ही समजून घ्या ना. हा जो आपण पार्ट आता बोलतोय हा ना या कॉन्सेप्टचा बुक थोड्या वेळ बाजूला ठेवा. सेफ्टी या कॉन्सेप्टचा बेस आहे की बॉस ठीक आहे, आपण एवढे सारे वे बघितले, एवढे सारे टूल्स बघितले, एवढे सारे अल्टरनेटिव्ह बघितले ज्याच्या मदतीने आपण सेफ्टी इम्प्लिमेंट करू शकतो. स्टील अपघात होतात का, आणि जर ते अपघात होतात तर मग झालेल्या अपघाताचा आपल्याला मे बी तोटा तर आहेच 100%, पण झालेल्या अपघाताचा आपल्याला सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी काय फायदा करता येऊ शकतो. इथपर्यंत सध्या तरी आपण येऊन थांबलोय. अजून पुढे काय आहे ते आहे, पण इथपर्यंत आपण थांबलोय की अपघात तर होतात, कितीही सेफ्टी इम्प्लिमेंट केली तर अपघात तर होतात. पण झालेल्या अपघातातून आपण काय शिकतो आणि कशा पद्धतीने शिकतो, इन्व्हेस्टिगेशन कशा पद्धतीने शिकतो आणि ते कसं इम्प्लिमेंट करून आपण परत तशा पद्धतीचा अपघात होणार नाही याची काळजी घेतो, हे आपण आतापर्यंत एक अर्न केलंय, आपण एक डिस्कस केलंय. आणि तुम्हाला जे बोलायचंय सेफ्टी ह्या शब्दावर पुढे खूप सारे सब्जेक्ट आहे. कन्स्ट्रक्शन सेफ्टी, इलेक्ट्रिकल सेफ्टी, खूप सारे, अगदी ट्रान्सपोर्टेशनचं सेफ्टी, एअरक्राफ्टचं सेफ्टी, बरंच झालंय. पण बॉस तुम्ही समजून घ्या, हा आहे त्या सगळ्या सब्जेक्टचा एक रूट आहे, बेस आहे. या सगळ्या बेसवर तेच आहे. मग परत एकदा तुम्हाला तिथे पण हाऊसकीपिंग आहेच आहे, परत एकदा तिथे पण तुम्हाला PPE आहेच आहे. असं नाही की परत एकदा तिथे पण आपल्याला JSA आहेच आहे. 100% तिथे परमिट काढणंच आहे, मग तुम्ही कुठेही जा. पण ह्या कॉन्सेप्ट आता तिथे परत इम्प्लिमेंट करणं. आता आपण जे सध्या परमिट काढतो, सपोज आपण कन्स्ट्रक्शन सेफ्टीचं काम करतोय, तर आपण सध्या जे परमिट काढतो ते जनरल परमिट आहे, हाईट वर्क परमिट आहे, एक्सक्वेशन परमिट आहे. जेव्हा आपण इलेक्ट्रिकल मध्ये जाऊ तेव्हा इलेक्ट्रिकल परमिट काढू. जेव्हा आपण एअरक्राफ्ट मध्ये जाऊ तेव्हा एअरक्राफ्टशी रिलेटेड, मे बी इट्स रिलेटेड विथ इट्स इलिमेंट, त्याची पोझिशन, त्याची बांधणी, मे बी डिफरंट अस्पेक्ट असतील. मे बी इयर बेसिसवर असेल, मे बी लायसन्स असेल. लायसन्स इज नथिंग बट द परमिट, ड्रायव्हरचं लायसन्स, त्यात काम करणारे लोक. पण परमिट इज ओके, दिस इज वॉट द कन्सेप्ट ऑफ परमिट अँड दीज आर द डिफरंट टाईप ऑफ परमिट. मे बी आपण जस्ट बघितले 4-5 टाईप ऑफ परमिट, अशा 28 पेक्षा जास्त टाईपचे परमिट आहे. हाऊ इट इज बॉस, कामानुसार परमिट वेगळं आहे. तुम्ही गॅसोलाईन किंवा गॅस लाईन मध्ये काम करताय तर तुम्हाला तिथला परमिटचा आस्पेक्ट वेगळा आहे. पाईपलाईन मध्ये काम करता तर तिथला आस्पेक्ट वेगळा आहे. तुम्ही न्यूक्लिअर पॉवर प्लांटला करतात, आस्पेक्ट वेगळा आहे. तुम्ही पेंट हाऊस मध्ये काम करतात, पेंट हाऊस इन द पेंटिंगच्या ह्याच्यात काम करतात, तिथला परमिटचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. तुम्ही डॅमवर काम करतात, डॅमशी रिलेटेड काम करतात, तिथला परमिटचा प्रकार वेगळा आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात, तिथला परमिट वेगळं आहे. ऑन द बेसिस ऑफ वर्क परमिट वेगळं आहे. बॉस परमिट वेगळं आहे म्हणजे काय गोष्टी सेम आहे. परमिट हे सुपरवायझरलाच काढावं लागतं, बेस आहे हा तुम्हाला माहितच असणं गरजेचं आहे. परमिट काढायचं म्हणजे हे काम कुणाचं आहे, सुपरवायझरचं. परमिट काढणे. दुसरं, परमिट काढणे म्हणजे तेथील जे लोक काम करणारे त्यांची कॉम्पिटन्सी दाखवणे. परमिट काढणे म्हणजे तिथे कुठले कुठले हजार्ड असू शकतात याचा पहिलाच अभ्यास करणे. परमिट काढणे म्हणजे त्या हजार्डवर ऑल्टरनेटिव्ह काढणे. परमिट काढणे म्हणजे त्या जागेचा, म्हणजे ती जी लोकेशन आहे जिथे आपण काम करणार त्या लोकेशनचा आणि वेळ, डेट टाइम आणि प्लेस मेन्शन करणं असेल. परमिट काढणे म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जे बाकीचे डिपार्टमेंट आहे त्यांना त्याचं इंटिमेशन देणं गरजेचं आहे. तुम्ही कुठेही काम करा बॉस, एव्हरीवेअर, एनीवेअर, व्हेरेवर. तुम्ही रोडला जाता, याला जाता, त्याला जाता, कुठल्याही याला जा, तुम्हाला ह्या बेसिक कॉन्सेप्ट ह्या करणं गरजेचंच आहे.
ओव्हरऑल आपल्याला आज काय सांगायचंय? आपल्याला ओव्हरऑल हे सांगायचंय की बॉस subject, okay, industrial safety is a subject, but don't consider it as a subject, because whenever you work for fire, there is also requirement of permit. Whenever you work for hydrant system, there is also requirement of permit. When you work for a welding work in a construction field, there is a requirement of permit. Means what? It's not that just a permit concept is not concerned with just safety. It's a part of industry where we consider safety from the aspect of fire, from the aspect of safety, from the aspect of legal consequences, from the aspect of environment, from the aspect of human being. Wherever we have to save people, wherever we have to secure people, wherever we have to secure society, environment, legal concept, we have to secure something, that is we have to make safe something. आता सेफ्टी आणि सिक्युरिटी मधला फरक तर तुम्ही बघा, पण एक छोटासा फरक सांगतो. सेफ्टी बॉस घटना घडण्यापूर्वी घेतलेली काळजी, दिस इज व्हॉट द सेफ्टी. सिक्युरिटी इज समवॉट द डिफरंट पार्ट विच इज नथिंग बट द कुणीही त्याला ब्रीच करू शकत नाही, कुणी त्याला एक प्रकारे हार्म करू शकत नाही. पण त्यासाठी जे आपण कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट केला, अँटीव्हायरस टाकला कम्प्युटरमध्ये, अँटीव्हायरस टाकला. आता अँटीव्हायरस एक सिक्युरिटी एलिमेंट आहे, पण आपण तो कम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस टाकला व्हायरस विरुद्ध फाईट करण्यासाठी, म्हणून आपण कम्प्युटरची काय घेतली? सेफ्टी. मात्र अँटीव्हायरस काय? सिक्युरिटी. ती एक सिक्युरिटी, पण ती सिक्युरिटी टाकून आपण काय घेतली? अगोदरच व्हायरसचा अटॅक होण्यापूर्वीच काय घेतली? सेफ्टी. मीन्स व्हॉट? वन्स अगेन व्हॉट वी वॉन्ट टू से. पेपरमध्ये आपल्याला जे कॉन्सेप्ट लिहिता आले नाही, किंवा जे आपल्याला एक्सप्लेन करता आले नाही, किंवा येणार नाही, किंवा पुढे भविष्यात येणार नाही, ती यामुळे की तुम्ही सिलेबस म्हणून बघताय सेफ्टीकडे, एक सब्जेक्ट म्हणून बघताय सेफ्टीकडे. एक येतोय आपण, मी डिस्कस करतोय, तुम्ही बोलताय, मी बोलतोय, ह्या कॉन्सेप्टने तुम्ही सेफ्टीकडे बघता. ह्या कॉन्सेप्टने सेफ्टीकडे बघणार. सेफ्टीकडे तुम्ही गरज म्हणून बघा. It's a need, boss. It's a need. It's a compulsion by government, by international body, by national body, by various elements. It's a compulsion to save ourselves, to save animal, to save environment, to save this door, to save this computer. What I want to say, safety is not a concept. It's not a part of just learning. There is huge difference between knowledge, learning and requirement. गरज, ज्ञान, नॉलेज, लर्निंग, शिकणे, आणि रिक्वायरमेंट, गरज, नीड. इट्स नीड, इट्स फार अवे फ्रॉम नॉलेज अँड फार नॉट काइंड वी कॅन से अवे. इट्स मोर दॅन नॉलेज अँड इट्स मोर दॅन वॉट एव्हर थिंग्स वी से. इट्स अ नीड. अंडरस्टँड द नीड ऑफ सेफ्टी. इट्स नॉट अ कॉन्सेप्ट. Don't consider safety as a paper. You have to work over there, and if you have to work over there, you have to observe everything, you have to think everything from the aspect of safety. मला तुम्हाला काहीच म्हणायचं, नीट समजून घ्या. जेव्हा तुम्हाला कामाला जायचंय, आता तुम्ही जेव्हा कामाला जाल आणि तेव्हा तुम्ही सेफ्टीचा विचार कराल, असं करून चालणार नाही. जेव्हा एक छोटासा एक्झाम्पल, तुम्हाला इथून कोल्हापूरला जायचंय, सपोज तुम्ही कोल्हापूरच्या देवीला जायचंय, मग तुम्हाला 4 व्हीलर मध्ये जाऊ द्या किंवा 2 व्हीलर मध्ये जायचंय, 2 व्हीलरवर जायचंय किंवा 4 व्हीलर मध्ये. बॉस सॉरी, एवढ्या दूर तुम्हाला जायचंय, मग तुम्ही काय गोष्ट बघणार आहे? पहिलं तुम्ही अन्न बघणार, पाणी बघणार, पैसे बघणार. पण बॉस या पलीकडे तुम्ही गाडीची हवा बघणार. 4 व्हीलर असेल तर त्यातलं पाणी बघणार, कूलंट बघणार, चाकांची हवा बघणार, इतर गोष्टी बघून घेणार. 2 व्हीलर असेल तर तुम्ही प्रॉपर एकदा 2 व्हीलरची हवा बघणार, प्रॉपर ब्रेक लागता की नाही बघणार, सर्व्हिसिंग कधी केली ते आठवणार तुम्ही. नीट लक्षात घ्या, याचा अर्थ तुम्ही फिजिकली जाऊन फक्त हवाच बघितली किंवा फक्त तुम्ही ब्रेकच बघितले असं नाही. तुम्हाला एवढं लांब जायचं म्हणजे तुमच्या डोक्यात छोटासा का होईना विचार येईल, बस सर्व्हिसिंग कधी केली, ऑइल लेवल आहे का बरोबर, सर्व्हिसिंग जर 1 महिन्यापूर्वी केली तर सगळं बरोबर आहे. हा जो एक छोटासा विचार तुमच्या डोक्यात आला, दॅट्स व्हॉट द सेफ्टी. याला सेफ्टी म्हणावं लागेल.
जसा एवढ्या दूर जाण्यासाठी तुम्हाला हा छोटासा विचार करणं गरजेचं आहे, ह्या कॉन्सेप्ट बघणं गरजेचं आहे, ह्या व्ह्यूने तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तीच कॉन्सेप्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तिथे गेल्यानंतर यू नॉट बिकम अ जस्ट सुपरवायझर. सुपरवायझरच्या बेसिक ड्युटी लक्षात घ्या. देर इज ह्यूज डिफरन्स बिटवीन ड्युटीज ऑफ सुपरवायझर अँड ड्युटीज ऑफ सेफ्टी सुपरवायझर. ऑफिसर तर पुढे डिफरंट ड्युटीज ऑफ सुपरवायझर मध्ये सगळ्यात महत्वाचं लोकांना कामं अलॉट करून देणे. त्यापूर्वीही ज्या युनिटवर आपण काम करतो, ज्या फ्लोअरवर आपण काम करतोय त्या फ्लोअरमध्ये तुम्ही लक्ष द्या ना, तुमच्या लक्षात येईल त्या फ्लोअरवर काम काय चालू आहे त्याबद्दलचा आपल्याला अनुभव, थोडं नॉलेज पाहिजे, तेव्हा आपण सुपरवायझर बनतो. सुपरवायझर बनलं म्हणजे वरती जो डिसिजन ठरला तो फ्लो होत 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 आपल्यापर्यंत येतो. सपोज आपण सुपरवायझर आहे, मग आपल्याला आज काय करायचं याची कन्सेप्ट समजून सांगितली. मग आपण काय करतो, आपल्याला आपली सुपरवायझर काय करतो, आपल्याला आपली टीम माहिती, तो त्या टीमनुसार ज्या त्या माणसाला जे जे एक्सपिरियन्स आहे, जो परफेक्टनेस आहे, जे आहे त्या टीमला काय केलं जातं, ते काम असाइन करून दिलं जातं, त्या लोकांना दिलं जातं, त्या माणसांना दिलं जातं. असं समजा हे काम असाइन करून दिलं जातं. फक्त काम असाइन करून चालत नाही, त्यांना कामाचा दायरा, कामाचा टाइम, कामाचं लिमिट, कामाचं टार्गेट हे पण असाइन करून दिलं जातं. याशिवाय त्यांना स्पेस असाइन करून दिली जाते. अजून सुपरवायझर त्यांच्यावर कंटिन्युअस मॉनिटरिंग करतो, काम व्यवस्थित चाललं की नाही, ओके, योग्य वेळेत ते काम कम्प्लीट झालं की नाही, येणाऱ्या अडचणी काय काय त्या रिझॉल्व्ह आपल्या लेवलने, आपण आपल्या लेवलने कशा केल्या जातात, हे सुपरवायझरचं काम. ह्याच्यातले बरेच सारे कामं सेफ्टी सुपरवायझरचे. पण प्रश्न हा आहे, त्या सेफ्टी सुपरवायझरला काम काय चालू हे माहीत पाहिजे, एक कॉमन गोष्ट. आणि प्रत्येक वेळेस तिथे काय सेफ्टी घ्यायची हे आपल्याला वरून सांगण्यात येणार नाही. हा मोठा कॉन्सेप्ट आहे ज्यासाठी आपण इतक्या वेळ बोलतोय. तुम्हाला कोणी दररोज तुम्हाला दुसऱ्यांना सांगायचंय, पण तुम्हाला रोज आज काय काळजी घ्यायची, आज काय सेफ्टी घ्यायची हे कोणी सांगत बसणार नाही. का बरं सांगायचं? सेफ्टी काय वेगळी आहे का? असं आहे का तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगला गेले तिथे सेफ्टी वेगळी आहे आणि तुम्ही रोडला गेले तिथे सेफ्टी वेगळी? 100% वेगळी ना. पण कुणासाठी? मी रोडवर वर्कआउट करतो, मी रोडवर गाडी चालवतो माझ्यासाठी, मी त्या फील्डवर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करतोय माझ्यासाठी. पण एक सेफ्टीचा माणूस म्हणून, एक सेफ्टीचा पर्सनल म्हणून तुम्हाला इथेही ऑब्झर्वेशनच करायचंय ना सेफ्टीसाठी, आणि रोडवर पण ऑब्झर्वेशनच करायचंय ना सेफ्टीसाठी. इथेही तुम्हाला पोटेन्शियल हजार्ड शोधायचे ना मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये, आणि रोडवर पण तुम्हाला वर्कआउट करताना पोटेन्शियल हजार्ड शोधायचे ना. 100% ह्या कामात आणि त्या कामात जमीन आसमानचा फरक आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि रोड कन्स्ट्रक्शन मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बट बॉस कॉन्सेप्ट ऑब्झर्वेशन, त्यानंतर आपण पोटेन्शियल हजार्ड शोधणे, ह्या कॉन्सेप्ट तर सेम आहे सगळी. चेकलिस्ट तयार करणे, तिथले असणाऱ्या ज्या कमतरता आहेत त्या राईट डाऊन करणे, त्याच्यावर अल्टरनेटिव्ह काढणे. इथे तुम्हाला अल्टरनेटिव्ह काढायचे, इथे पण अल्टरनेटिव्ह काढायचे, इथे पीपी वापरायचे, तिथे पीपी वापरायचे. मग तुम्ही असं जर म्हटले, 100% असं म्हणणंच गरजेचं आहे, पण एक आपल्या लेवलने बघा. असं जर म्हणले आपल्या लेवलने, पण ऍक्च्युअल जॉबला वेगळंच आहे. नाही, मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करतोय, मला रोडमध्ये सेफ्टीचं काम करता येणार नाही. तर ह्या स्टेपला, ज्या स्टेपला आता तुम्ही उभे, जेवढं तुम्ही आतापर्यंत ऐकलंय, जेवढं आपण डिस्कस केलं, ह्या स्टेपला तुम्ही असं नाही म्हणू शकत, हा मी इथं काम करणार आहे, इथं नाही करू शकणार. जेव्हा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सेफ्टी सुपरवायझर असाल तेव्हा मात्र तुमचा एक्सपिरियन्स कशात असेल त्याच्यात. इकडे शिफ्ट झाल्यावर इकडे शिकण्यासाठी तुम्हाला वेळ जाईल, जेव्हा रोड कन्स्ट्रक्शन मध्ये जाल तेव्हा. पण इथून इकडे हे एक्सपिरियन्स पर्सनचा भांडण आहे. तो म्हणेल नाही हे माझं काम आहे, मी याच्यातच पुढे जाईल, पुढचा जॉब मी मॅन्युफॅक्चरिंग सेफ्टीमध्येच बघेन. हा तर आता हा झाला पैशाच्या व्ह्यूने, कॉन्सेप्टच्या व्ह्यूने, एक्सपिरियन्सच्या व्ह्यूने, खुर्ची मिळवण्याच्या व्ह्यूने, हा तो पार्ट झाला. पण नियमाने जर बघितलं तर ऍज अ सेफ्टी पर्सनल और एज अ फायर सेफ्टी पर्सनल तुम्ही असं नाही ना म्हणू शकत, नाही मी इथंच काम करणार आहे, मी तिथं नाही करणार, इथं मला सेफ्टी जमते, तिथं मला सेफ्टी जमणार नाही. का बरं नाही जमणार? काय सेफ्टी म्हणजे? एक ऑब्झर्वेशन करणे, तिथले पोटेन्शियल हजार्ड शोधणे, तिथले अनस्टेबल कंडिशन चेक करणे, ते पॉइंट आउट काढणे, त्याचा रिपोर्ट बनवणे, त्याच्यावरचे अल्टरनेटिव्ह बनवणे, ते इम्प्लिमेंट करणे, इम्प्लिमेंट झालेले अल्टरनेटिव्ह एक्झामाइन करणे, त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करणे. ह्या 9 स्टेपपेक्षा जास्त काय तुमच्याकडे?
मग तुम्ही इकडे जा, तिकडे जा, एअरपोर्टवर जा, रेल्वेमध्ये जा, नगरपालिकेत जा, कन्स्ट्रक्शन साईटला जा, तुम्ही एक्सक्युएशन मध्ये जा, तुम्ही एन्व्हायरमेंटल सेफ्टीला जा, तुम्ही कुठेही जा ना बॉस. काम काय? प्रॉपर ऑब्झर्वेशन करणे. आता याचा अर्थ ऑब्झर्वेशन म्हणजे परत एकदा मी तुम्हाला परत तेच सांगतोय, शब्द धरून हे व्हायचा नाही. ऑब्झर्वेशन म्हणजे सगळ्याच गोष्टी ऑब्झर्वेशनने भेटतात का? आज आपण JSA पाहिलं, आपण परमिट बघितलं, इन्व्हेस्टिगेशन बघितलं, एवढं सारं बघितलं, सगळं ऑब्झर्वेशनने नाही ना भेटत. तुम्हाला बॅक डॉक्युमेंट चेक करायचे, बॅक रेकॉर्ड चेक करायचंय, मागच्या ऍक्सिडेंटचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. तिथे काम करणारे जे लोक आहे, विक्टीम असतील, इंज्युअर्ड पर्सन असतील, काय म्हणतात, प्रत्यक्षदर्शी असतील, त्यांच्याशी कम्युनिकेशन करायचंय, त्यांच्याशी बोलायचंय, त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांचे उत्तर द्यायचे, ते घ्यायचे, ते नोंद करायची. ऑब्झर्वेशन मीन्स व्हॉट? शब्दाला बांधून नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो बांधून नाही राहायचं, ऑब्झर्वेशन करायचं, तुम्हाला त्यांच्याशी कम्युनिकेशन करायचं, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा, प्रोसेसचा अभ्यास करायचा. हे सगळं करून तुम्ही तिथे काय शोधणार आहे? पोटेन्शियल हजार्ड. ओके, म्हणजेच परत एकदा फक्त गाडीचे टायर आणि ब्रेक चेक करून नाही चालायचं. तुमच्या डोक्यात जो विचार येतो, बॉस सर्व्हिसिंग कधी करेल गाडीची, जर ती 4, 6, 8, 10 महिन्यापूर्वी करेल असेल, ती 5-15 हजार 20,000 किलोमीटर झाले असतील सर्व्हिसिंग करून, तर उद्या जर जायचं तुम्ही आज विचार काय करा, नाही बॉस गाडीची सर्व्हिसिंग करावी लागेल. नाही सर्व्हिसिंग करता आली तर ऑइल तरी बदलून घेऊ, ऑइल बदलून बाकी ऑइलिंग तरी करून घेऊ, कमीत कमी फिल्टर तरी बदलून घेऊ. हा जो तुमचा विचार आला ना, हा अपार्ट फ्रॉम फिजिकल कंडिशन, भले ती महिनाभर पूर्वी झाली, पण डोक्यात तर विचार आला ना की बॉस सर्व्हिसिंग कधी झाली. दिस इज व्हॉट द कॉन्सेप्ट ऑफ सेफ्टी means. what? Just observation, just interview, just analysis is not a safety. It's your view, it's a safety. But apart from or over this particular concept, apart from this, your view, तुमची view. म्हणून मग तर असं कोणी पण येईन, तू काय असायला येईन आणि मी सेफ्टी घेतो म्हणे. लोक तर काही इथंच संगमनेरमध्ये, पुण्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी लोक तर त्यांच्याच शिपायांना भरतात. हा शिपाईचे त्यालाच थोडीफार ट्रेनिंग देतात. हा आमचा फायरचा माणूस, हा आमचा सेफ्टीचा माणूस. एखाद्या कंपनीमधला एखादा HRच म्हणता, HRला सांगितलं तर हा आमचा सेफ्टीचा माणूस, HR पण आणि सेफ्टीचा पण माणूस. सेफ्टीचं काही माहिती नाही, कोणी उठून तू गैरसायला म्हणलो मी तुम्हाला, नाही तर म्हणे हा आम्ही सेफ्टीचं काम बघतोय. पण याचा अर्थ तुम्ही आलेत, शिकलेत, हे शिकले इन द सेन्स ऑफ शिकणं, आणि तुम्हाला परत सांगितलं गरजेने शिकणे आणि फक्त येऊन बसणे शिकणे, कागद घेणे, ह्याच्यात तर फरक आहे. तुम्ही येऊन बसले, शिकले, कागद घेऊन गेले, तर याचा पण ह्याच्यात आणि त्या याच्यामध्ये काय फरक आहे? काहीच नाही, तुम्ही कागदासाठी आले. हा तुम्ही अजून एक स्टेप ऍडव्हान्स केली. हा तुम्हाला JSA माहिती आहे, तुम्हाला परमिट माहिती आहे, तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन माहिती आहे, तुम्हाला सर्वे माहिती आहे, तुम्हाला इन्स्पेक्शन माहिती आहे, तुम्हाला अनालिसिस माहिती आहे, तुम्हाला रिपोर्ट बनवता येतो. पण हे तुम्ही रोज करता, हे तुम्हाला माहिती, ह्या स्टेप माहिती, तुम्ही रोज करता असं समजा. पण काहीतरी तर असं आहे ना, तुम्ही गेले 1 वर्ष, 2 वर्ष, 1 महिना, 2 महिने, 8 वर्ष काम करताय, ज्याच्यातनं तुम्ही काहीतरी तर शिकला असाल ना, काहीतरी तर डोक्यात घुसला असेल, त्याच्यावरनं तुमच्या काही कन्सेप्ट क्लिअर झाले असतील ना, की बॉस हा JSA गरजेचं आहे. म्हणून तर लोक फक्त काही वर्ष काम करतात आणि नंतर त्यांना डायरेक्ट समजतं. डायरेक्ट एखाद्याने विचारलं भाई असा प्रॉब्लेम झालाय, तो म्हणतो तिथे ते असं झालं असं, ते जाऊन चेक कर. अशावरनं म्हटलं तो एक्सपिरियन्स नाही. बॉस एक्सपिरियन्स इज व्हॉट इज मीन बाय एक्सपिरियन्स? डू यू थिंक एव्हरी डे वर्किंग इज एक्सपिरियन्स? रोज आपण त्या कामावर काम करतोय ते त्याला एक्सपिरियन्स म्हणतात. आर्यन आज तुम्ही किती दिवस झाले गाडी चालवतो. आपण रोज गाडी चालवतो, 365 दिवस रोज 2 व्हीलर चालवतो. आता मी हायली एक्सपिरियन्स झालो नाही बॉस, किंवा तुम्ही पण नाही. एक्सपिरियन्स किंवा रोज गाडीला किक मारणे, गाडीचा क्लच दाबून गिअर टाकणे आणि रोडने चाललो, ही तर रोजची रुटीन झाली. रुटीन एक्सपिरियन्स काय झाला? इन इमर्जन्सी, इन स्पेशल कंडिशन, इन ऍक्टिव्ह कंडिशन, इन specialized form, you shows your more effortness, more effectiveness, your specification from that routine work. रोजच्या कामातनं एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये, एखाद्या इफेक्टिव्ह सिच्युएशन मध्ये, एखाद्या स्पेशल सिच्युएशन मध्ये, रोजच्या कामातनं तुम्ही जे अनुभवलं
ज्याला तुम्ही समजून घेतलं, जी रुटीन तुम्ही केली त्यातनं काहीतरी नवीन जनरेट केलं, तुमची नवीन पद्धत जनरेट केली, तुमचं नवीन अनालिसिस जनरेट केलं, तुमची नवीन कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट केली, तुम्ही त्यातनं काहीतरी नवीन इफेक्टिव्ह तयार केलं, काहीतरी नवीन इफेक्टिव्ह मांडलं, काहीतरी नवीन इफेक्टिव्ह वापरलं, दॅट बिकम एक्सपिरियन्स. नाही तर काय उपयोग आहे, गाडीवर किक मारली, आलो इथे येतो, रोज जातो आणि एखादं कुत्रं मध्येच आडवं गेलं, मग कुत्रं आडवं गेल्यावर आपण पडलो आणि मग तुम्हाला एक्सपिरियन्स आला, मग तो काय उपयोगाचा. कुत्रं आडवं चाललंय, आपल्याला त्याचा अंदाज जर येत नाही, कुत्रं आडवं चाललंय, आपल्याला जर ब्रेक वापरता येत नाही, कुत्रं आडवं चाललंय, आपल्याला दोनही ब्रेक वापरता येत नाही, कुत्रं आडवं चाललंय, आपल्याकडनं रेस कमी होत नाही, कुत्रं आडवं चाललंय, आपण मागचा ब्रेक दाबून सटकून पडतो, मग गेले 10 वर्ष गाडी चालून उपयोग काय झाला. आपल्याला पुढच्या ब्रेकचं महत्व कळलं नाही, आपल्याला मागच्या ब्रेकचं महत्व कळलं नाही, आपल्याला आपल्या अलाइनमेंट गाडीवर बसण्याच्या पोझिशनचं महत्व कळलं नाही, आपल्याला मागचा ब्रेक दाबल्यामुळे गाडीचं चाक पुढे सरकू शकतं किंवा गाडी चाक सरकू शकतं याचा अंदाज कळाला नाही, आपल्याला कुत्रं मागे वळतंय की पुढे वळतंय हे भले कुत्र्याचा अनुभव नसेल, पण ओव्हरऑल लोकांच्या मुवमेंटवरनं चिमणी, कावळे, काय म्हणतात ते, सॉरी कोंबड्या, ट्रक, स्कूटर वगैरे जातात, ह्याच्यावरनं तुम्हाला त्या मेंटॅलिटीवरनं एक छोटासा जर अंदाज येत नसेल तर तुम्ही 10 वर्ष गाडी चालवून उपयोग काय. अरे देणं तिथे मग उपयोग काय. भले आज पहिल्यांदाच कुत्रं आडवं गेलं, कुत्रं तर आज गेलं, चला कुत्रे तर रोज जात आहे, कधीतरी वाघ आडवा जातो, मग काय वाघापुढे गाडी भूम भूम करीत पळायचं का. आपण तर थांबूनच घेतो ना. तिथं कसा आपला एक्सपिरियन्स नसला तरी आपल्याला कामं येतो. वाघ जर पुढे दिसला आपण थांबून घेतो, टू व्हीलरवर असेल उभं राहतो, गाडीची लाईट चालू ठेवतो, गाडी रेस करत नाही, मागं जात नाही, पुढे जात नाही, हलत नाही, डुलत नाही. कुणी सांगितलं तुम्हाला. तुमची स्वतःची बुद्धिमत्ता ना. का बरं. कारण गरज. तिथं जर गरज नाही केली, तिथं जर ऍक्टिव्हिटी केल्या नाही, ह्या पद्धतीने रिप्लाय दिला नाही तर आपल्याला पुढं गरजेला आपण राहणारच नाही ना गाडी, ना घोडं, ना घर. मीन्स वॉट. तुम्हाला सेफ्टी इम्प्लिमेंट करताना रुटीन वर्क, रुटीन कॉन्सेप्ट, रुटीन नियम, रुटीन आपण जे शिकलो हे नाही पॉसिबल. हे तर कंपल्शन आहे. तुम्ही करणारे, तो करणारे, हा करणारे, तो करणारे, अमेरिकेतला, लंडनचा, हे सगळेच लोक करणारे, कारण ते पण सेफ्टी शिकले, ते पण तुमच्यावानीच वापरणार. यू आर समवॉट बेटर, समवॉट इफेक्टिव्ह, समवॉट मोर दॅन थिंग. हाऊ? Why? Because every day we go through routine work, and from that routine we learn something more. We learn that something more for